सविस्तर माहितीसाठी. दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घरापर्यंत जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाहीये. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो आणि माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठे घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठे लेकरा बाळासह अंतरवाली त्या माझा शेवट झाला तरी चालन, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय मागं हटणार नाहीये. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा. भगवं वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी या सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा आहे. पुन्हा एकदा मराठ्यांनी सिद्ध करा. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं असलं तर विचार. 21 ऑक्टोबर 2023ला आता तुमच्या ज्या 7 मागण्या आहेत त्यामध्ये तुम्ही स्वतः असं म्हटलं होतं की EWS नावाचं पिल्लू सरकारनं सोडलंय आणि EWS हे मराठ्याला आरक्षणाचा लाभ होत नाही अशा अनुषंगाने आपलं वक्तव्य होतं आणि त्यावरनं आपल्याला EWS चे मारेकरी असं देखील म्हटलं गेलं आणि आता 7 मागण्यात तुम्ही पुन्हा म्हणताय की EWS द्या. दादा, मी हे आज म्हणत नाहीये. मी पूर्वीपासूनच सांगतो, सगळ्यात महत्वाचं आरक्षण हे ओबीसीतलं आहे. बाजू नकोच, हे नको ते पण नको, पहिल्यापासून म्हणणं आहे. पण तुम्ही ते आम्हाला सरसकट कुणबी देत नाहीयेत. आम्हाला दिलं कोणत्याचीच गरज नाही, कारण ते केंद्रापर्यंत आहे. मग आमचं ओबीसीचं कुणबीचं आता तुम्ही काय केलंय, एसीबीसी दिले सरकारनं, ते राज्यापुरतं आहे. आमच्या पोरांचे त्याच्यात हाल व्हायला लागले. तुम्ही EWS रद्द केल्यामुळे ही पोरांची मागणी की आपल्याला EWS पाहिजे. ही पोरांची मागणी घेऊन मी मागणी केली की EWS लागू करा. कारण तुम्ही आम्हाला जर ओबीसीचं आमचं कुणबीचं दिलं, जे आमच्या हक्काचं आहे, ते आमचा हक्क आहे. आम्ही ओबीसीतून नाही मागत, ओबीसीतच येत आम्ही. आमची फक्त अंमलबजावणी करायची. 1881-84 पासून आम्ही येत, ते द्या म्हणतोय आम्ही आमचं. मग आता हे मिळेपर्यंत पोरांचा